हॅलो हाय, कसे आहात? मस्त ना, मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आज गणपती विसर्जन आहे आणि त्यासाठी मी उकडीचे मोदक करायला घेतलेले आहे आणि अवघ्या अर्ध्या तासात मला उकडीचे मोदक जे आहेत ते तयार करायचे होते. कारण आज होती पौर्णिमा, पौर्णिमेचा सत्यनारायण पूजा आणि आज घरातल्या कुळाचार पण असतो, त्यामुळे भरपूर वेळ झालेला होता. 2:45 वाजलेले होते. उकडीचे जे मोदक आहे ते करून घेतले आणि इथे पूजा पण माझी सत्यनारायणाची झालेली आहे. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला आणि आरती वगैरे करून घेतली. इकडे माझे मोदक जे आहे ते वाफेवर ठेवलेले होते. मोदक वगैरे झाले. टिफिन सगळी तयारी करून ठेवली नदीवर जाण्यासाठी. इकडे सत्यनारायणाची पूजा सुद्धा झालेली होती. सत्यनारायणाची पूजा वगैरे झाली, आरती वगैरे झाली. आज सगळं एकच आलं कारण आज होता पियाचा बड्डे. पियाच्या बड्डेची पण तयारी करायची होती, पण आज पॉसिबल नव्हतं कारण की गणपती पाहायला सुद्धा जायचं असतं. इथे सगळे जण आलेले होते आणि इथे मी तयार केलेली होती भेळची आणि भेळीसाठी इन्स्टंट मसाले जे आहे ते इथे वापरलेले होते. इथे माझे जे मोदक आहे ते सुद्धा झालेले आहे. छान असे केशर टाकून माझे मोदक जे आहे ते वाफेवर झालेले आहे. नदीवर जाण्यासाठी सगळे आलेले आहेत कारण की गणपती विसर्जन जे आहे ते आम्ही नदीवर करत असतो आणि पूर्ण फॅमिली जी आहे ते आम्ही नदीवर जातो, त्यामुळे सगळेजण आलेले आहेत. इथे गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवला, आरती वगैरे झाली. गणपती बाप्पाला हलवून घेतलं आणि मग गणपती बाप्पाला उचलायचं आहे कारण नदीवर जाण्यासाठी आम्ही सर्व घरातल्या जेवढ्याही महिला होतो तेवढ्या सगळ्यांनी गणपती आणलेले आहेत बाहेर. आता आम्ही सगळे निघालेलो आहोत. मंगल मूर्ती खाली एक कापूर गणपती बाप्पा परिवार वंदना सरस्वती
चला घ्या लवकर. आम्ही सर्व नदीवरून आलो आणि नदीवरून आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे झाल्यानंतर पियाचा बर्थडे सेलिब्रेट केला. पियाचा बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर सगळ्यांनी भेळ पार्टी केली, कारण आम्हाला जायचं होतं गणपती पाहायला आणि इथे गणपती पाहण्याची मजाच फार वेगळी असते. इथले जे गणपती आहेत संपूर्ण भुसावळमधले गणपती एका लाईनीमध्ये लागतात आणि मेन ठिकाणी 25च्या ठिकाणी मेन मार्केटमध्ये गणपती थांबतो आणि प्रत्येक DJ गणपतीच्या मागे असणारा प्रत्येक DJ हा 5 मिनिटासाठी थांबतो आणि तिथे आरती होते प्रत्येक गणपतीची. त्यांनी स्क्रीनवर टायमिंग दिलेला असतो आणि त्या टायमाच्या त्यांची आरती आणि त्या आरती वगैरे झाल्यानंतर आरती आम्हाला मिळाली. हेच आमचं खूप मोठं भाग्य. इथे एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला आरती मिळाली, ते आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट झाली. इथे सगळे जे गणपती आहेत ते गणपती आता लाईनीमध्ये लागून आता इथून पास होतील आणि पास झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात तुम्हाला इथे गर्दी पाहायला मिळेल आणि पोलीस फोर्सही तेवढीच अवेलेबल आहे. आणि इथे आल्यानंतर प्रत्येक जो ग्रुप आहे प्रत्येक ग्रुपला इथे 5 मिनिटं दिल्या जातात आणि 5 मिनिटं दिल्यानंतर इथून हा DJ जो आहे तो निघतो. अशा प्रकारे भुसावळचे गणपती पाहण्याची मजाच वेगळी असते. तुम्ही जर भुसावळकर असाल तर नक्की मला कमेंट करा. आणि आमची ननदबाई बँगलोरवरून व्हिडिओ कॉलवरून गणपती बाप्पा बघतायत भुसावळाची, कारण की त्या बराच मिस करत होते. आता इथे त्यांनी गणपतीची मिरवणूक आहे ती व्हिडिओ कॉलवरून त्या एन्जॉय करतायत. यावर्षी भुसावळकरांच्या लाईनीमध्ये 41 गणपती होते आणि हा जो गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे तो रात्रीच्या 12:15 चालतो. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा व्हिडिओ त्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेता. आणि जर तुम्ही भुसावळकर असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.